जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. इलेक्ट्रॉल पिता थोडं. नको नको घ्या ना थोडंसं. नको नको रसिका. हो काय आहे? डॉक्टर येतील त्या. आणि रेंज. मी काय रेंज टॉवर आहे? गपचूप बसा. पेशंट कोण आहे? मग तुमचं काय? नाही ऐकायचं मला. ग बसा. सगळ्या रिसेप्शनिस्ट अशा वेस्ता काय असतात. एक पण अशी गोड नसते कुणी. आणि काय फालतू दवाखान्यात आणलायस यार ताई. इथे साधी रेंज पण नाही. मला खेळता पण येत नाहीये. तुला माहितीये का? मी निघतो ताई. ओंक्या गप्प बस खाली. जाऊ दे ना त्याला. जातोय तर एक तर दवाखान्यात रेंजसाठी येतो का आपण? औषधं घ्यायला त्याला जा रे बाबा जा. नाही नाही जा जा. काय इथे मदत लागली तर नको का सोबत? कशाला हवाय तो? काय उचलायचंय मला? कसं बोलतो? त्याच्याने मरेन मी. काय? सॉरी हा. सॉरी सॉरी. नको असं असं करू. व्हायरल आहे मला. तुला पण होईल. जरा शांत राहा. कसं बोलता तुम्ही अभद्र? उचलायचं. शी छाती तसं धस्स होतं ना माझ्या. बस. आई यार आता मला खरंच कंटाळा आलाय. भाऊजी पण ना जरा व्हा ना स्ट्रॉंग. ओंक्या असे लेचे पेचे आहात तुम्ही भाऊजी. मॅन हँडल करतोय ताप आलेल्या माणसाला. मॅन हँडल लगे ताप आलाय म्हणजे मॅन हँडल. मॅन हँडल सॉरी. ना जरा धडधाकट व्हा. काहीतरी आपलं पाऊस पडला की सर्दी झाली, थंडी आली की खोकला झाला, ऊन आलं की आपलं हायड्रेट झालं. जा ना कुठेतरी भाऊजी. काय करता तुम्ही? ते शेर्पा वगैरे लोक बघा असं एवढं थंडीत खूप -डिग्रीमध्ये स्लीपरवर असे हिमालय चढत असतात ते. नाही तर तुम्ही. खरंय हा. खरंय. ते शेरखान लोकांना पटापट पटापट असे वर चढतात. कोण शेरखान? कोण ए मोगली. कोण शेरखान? शेर्पा म्हणतोय. शेर्पा ते हिमाचलमध्ये गिर्यारोहकांच्या मदतीसाठी असतात ना, जे कधी कधी स्वतः त्यांच्या आधी वर पोहोचतात. ते शेर्पा. ते तिथल्याच वातावरणात वाढलेले असतात. त्यांच्यासाठी सोपं असतं तिथे राहणं, वर जाणं. त्यांना म्हणावं या माझ्या ऑफिसमध्ये आणि करा एखादी बॅलन्स शीट टॅली. जमणार आहे का? बिना बर्फाची थंडी वाजेल. काय एवढं बोलतोय? मला ताप आलाय. मी काय एवढं तुम्ही सिलेक्ट्रॉल प्या बरं. मला नाही प्यायचा आहे तुझा सिलेक्ट्रॉल. गप्प बसा. ताई तुला ना शब्दात घुमवतायत ते. घुमवतायत. घुमवतायत मला. जा ना तुला जायचंय. जातो. मला ना तुमच्या इकडे थांबायचाच नाही. मला बोर झालाय. मला या दवाखान्याच्या वासाचा ना असं घाणू होतं मला. घाणू तू आहेस. घाणू जा घरी जा. आवडती गोष्ट बघ तुझी. सिलिंग बघ तांगड्यावर करून. ना तुम बरं नाहीये ना. गुड मॉर्निंग मॅम. कशी आहेस तू प्रणिती? मस्त. व्हेरी नाईस. तुम्ही कशा आहात? मी छान. किती पेशंट आहेत? एकच आहे मॅम. ओके ग्रेट. पाठव त्यांना. हो लगेच पाठवते. ओंक्या तुम्ही असं डोकं टेक. रिसेप्शनिस्ट काय आहे? या आत गेल्या त्या कोण होत्या? डॉक्टर आहेत त्या. जा पेशंट घेऊन आत जा. डॉक्टरशी असं गुलू माझ्याशी असा वासा. तुमचं लग्न नाही होणार अशानी. तुमचं होईल. आत जा. काय काय ओंक्या काय? मला डॉक्टरांनी बोलवलं. अरे त्यांनी ओंक्या? ओंक्या मला डॉक्टर का भिंत का बघतोय आपण? तिथे बसा. हॅलो. हॅलो काय करतोयस? हॅलो हाय हाय. हाय हॅलो. ओंक्या हळू. नमस्कार. त्याला हार्ट सर्जन वाटताय तुम्ही? ओंक्या पेशंट कोण आहे? हे पेशंट आहेत. मी फिट आहे. हेल्दी, फिट, हुशार, हँडसम, ब्युटिफुल, रेडी फॉर एनी चॅलेंजेस. मग पेशंट कोण आहे? मग त्यांना बोलू दे. काय त्रास होतोय? मी सांगते त्यांना की नाही 2 दिवसांपासून ताप येतोय आणि नुसता ताप येत नाहीये, जातोय पण. म्हणजे येतोय येतोय असं होतंय की नाही रे ओंक्या? मला सांगू दे. आहो डॉक्टर आता हा सांगेल. सांगा. डॉक्टर
एक्सक्यूज मी. हॅलो. ओंक्या मागे जा, मागे जा. बोला. माझे लाडके भाऊजी आहेत ते. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही त्यांना या तुमच्या दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर. डॉक्टर माझ्या भाऊजीला पत्रात घाला डॉक्टर. माझ्या भाऊजीला बरं काय डॉक्टर. रिलॅक्स रिलॅक्स. एकतर हा पदर नाहीये. हा? का रडताय तुम्ही? एवढं काय झालंय तुमच्या भाऊजींना? काही झालेलं नाही. काही झालेलं नाहीये मला. साधा ताप आहे फक्त. साधा ताप. साधा ताप भाऊजी. ताप साधा नसतो, साधा डोसा असतो. 301 डिग्री ताप होता त्यांना काल रात्री. किती? 301. कसे आहात ना तुम्ही दोघं? मला सांगावं असं वाटत नाही. लपवून ठेवता सगळं. 301 ताप होता. तुम्ही काय 301 ताप मोजला तरी कशावर तुम्ही? छोटेसे बहीण भाऊ डोक्याची मला नका त्रास देऊ. मला नका त्रास देऊ. 301 ताप असतो का? 301 ताप नसतो. 103 ताप असतो. हा जरासा आमचा जो आहे ना, हा जरासा बावळट आहे, पण ती मेजर बावळट आहे. आडवा असेल ना तर त्यांना नीट वाचता येतं. ते उभं केलं की इथून बरोबर की इथून बरोबर हे नाही कळत त्यांना अजूनही. 103चं 301 वाचलंय त्यांनी. शांत व्हा. 103. उलट वाचलं असेल. उलट वाच मारेन तुला. 103 ताप सुद्धा खूप सिव्हिअर आहे. हा पण आता आपण जरा तुम्हाला चेक करूया. हा फक्त इथे झोपा. कणकण झोपा आहे. झोपा झोपा भाऊजी. हो तुम्ही. झोप. अय्या अय्या उशी नाही ठेवली तुम्ही. उशी द्या ना पटकन. झोपा. हॉटेलला आलीयस लॉजिंग थांबणारच. अरे ह्याला तुम्ही तिकडे बसा प्लीज. उशी लागते. प्लीज बसा. बसते ना. मला माझं काम करू द्या. हा ओंक्या थांब जरा. पाय जरासे मागे. हा हा मोठा श्वास घ्या. मला सांगितलंय. थोडेसे लांब थांबा ना. मोठा श्वास घ्या. अहो मोठा श्वास घ्यायला सांगताय. असा असा घ्या ना पूर्ण नीट श्वास मोठा. रसिका ऐका ना. असं काय बबल गम करायचं आहे का फुफ्फुसात? शांत व्हा. अरे ह्याला काय करताय? अरे. काय करताय? पेशंट आहेत ते. तुम्ही डिस्टर्ब करताय. आणि नका सतत एकटक माझ्याकडे बघत राहू. तिकडे जा. इथून कुठे? काय करताय? अरे ह्याला ये इथे बस बस. थोडी तरी लाज ठेवा. मी जस्ट झोपा. झोपा प्लीज. मला डिस्टर्ब करू नका. मला माझं काम करू द्या. श्वास घ्या. शांत व्हा. शांत. आहे ना श्वास आहे ना की नातेवाईकांना बोलवून घेऊ. बोलो तिरडी उचल. बस तिकडे. काळजी वाटते हो. येतोय ना त्याच्यात श्वास येतो. बस नाही. हेडफोन लावलेत. झोपा भाऊजी. झोपा हा झोपा. हो डॉक्टर. हो ओंक्या हो दिसतंय मला. मीच झोपवलंय त्यांना. जा इकडे. आपण उठून बसता. आपण जरा टेम्परेचर चेक. हे आहे ना, हे इथे काखेत घाला. हे मला सांगणार तू बस. या. डॉक्टर. काय 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 तुम्ही का रडताय सतत? डॉक्टर मी हात जोडतो. डॉक्टर हात जोड- कशासाठी हात जोडताय माझ्या समोर? तुम्ही देव आहात ना डॉक्टर. डॉक्टर हा देव असतो. देवासमोर नुसते हात नाही. देवाला हार प्रसाद मुंडावळ्या रुखवत वरात सगळं दिलं पाहिजे. एक मिनिट. ओंक्या काय बसा हो तिकडे. बघू. लेट मी चेक. किती 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 98.4 झाले. इथे पण सेंचुरी नाही केलीत ना तुम्ही? नॉर्मल आहे. नॉर्मल टेम्परेचर आहे. याचा अर्थ त्यांचा ताप उतरलेला हा. आहे. किती दिवस येतोय ताप? 3-4 दिवस. 3-4 दिवस Great. असेल, हो. म्हणजे आता सायक्लिक फिवर तुमचा संपतोय. हा. इन केस ताप आला तर मी या गोळ्या लिहून देते. या गोळ्या घ्या सकाळ संध्याकाळ. पण ताप नाही आला तर गोळ्या घ्यायच्या नाही. नाही देणार नाही देणार Okay? गोळ्या नाही देणार. आणि जर रात्री ताप आला तर आपण उद्या टेस्ट करूया. ऑलराईट. नाव काय?
ओंकार 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 ह्यांचं ओंकारचे भाऊजी. ऋत्विक प्रताप. ओंकारचे भाऊजी. हो. हे घ्या. थँक्यू थँक्यू. काळजी घ्या. Thank you. या आता. थँक्यू हा Yes. चला चला ओंक्या परत का भिंत बघतोय आपण? या म्हणजे झालं. हो हो. नाही नाही भाऊजी, 2-3 दिवस राहायला लागेल. असं करा, मला 2-3 दिवस लागतील तिला पटवायला. म्हणजे एक्सक्यूज मी. झालंय. निघालो हो, निघतो. निघालो. काय- निघालो. गोळ्या- डॉक्टर, एक मिनिट. काय- काय 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 डॉक्टर, असं असं अचानक त्यांना पाठवू नका. रात्री काय झालं तर यांना मला काय होईल बापड्या माणसाचं. सगळ्या टेस्ट करून घ्या. पण उद्या डॉक्टर किती अपेक्षेने आले होते तुमच्याकडे. मला वाटलं तुम्ही माझ्या ह्यांना बरं कराल, पण तुम्ही काहीच करत नाही डॉक्टर. काहीतरी करा ना डॉक्टर. एक्सरे तरी काढा, सिटी स्कॅन करा, हे करा, ब्लड टेस्ट, रक्त घ्या त्यांचं. हाताच्या हातात रक्त घ्या. ऐका. नाहीतर एक काम करा, हे करा, FIR करा. मी पदर पसरते तुमच्याकडे. FIR करा. FIR कशी करणार आपण? पोलीस स्टेशन मध्ये होत का? नाही नाही, FIR करतात ना ते. मशीन मध्ये अख्ख्या माणसाला असं टाकतात आणि मग असं वगैरे आवाज येत नाही बघा, ते करा पटकन. येत नाही आवाज तर का काढून दाखवला असेल तू? नाही येत ना आवाज, ते सांग. FIR करा. काय पदर, काय म्हण- डॉक्टर सॉरी माझा कचरा माझी जबाबदारी. 1 मिनिट. बसा बसा. MRI म्हणायचंय त्यांना, ते चुकून FIR. पहिलं अक्षर फक्त चुकलं, बाकीचं बरोबर ऐका होतं. ऐका, MRI ची गरज नाहीये त्यांना. नाहीये ना? नाही, ते त्यांची अवस्था बरी आहे. पण करा ना. ऐका, त्यांना फक्त एक बेसिक वीकनेस आहे. वीकनेस आहे ना डॉक्टर, त्यांना व्हायलिन लावा. आत्ताच्या आत्ता व्हायलिन लावा त्यांना. त्या काखेतला वॉयलिन आणि ट्रंग 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 वाजवत फिर गावभर. सलाईन असतं त्या वॉयलिन तुझ्या बापाने लावलं होतं इथे. मिस्टर पृथ्वी, काढा काढा, चुका काढा माझ्या भावाच्या. दुसरं काय येत ना काय तुम्हाला? काळजी वाटते ते दिसत नाही. तुम्हाला सांगते डॉक्टर, हाय की नाही, माझे मिस्टर आहेत ना, याला म्हणजे ओंक्याला सतत घालून पाडून बोलतात, पण याचं ना खरंच खूप मनापासून प्रेम आहे यांच्यावर. हो, माझं खूप प्रेम आहे. ह्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. शिका काय याच्या प्रेमाचा ओघ तिकडी. मला चिडवताय तुम्हालाच टुकटुक, या पण बोटाने टुकटुक. ताई, एक मिनिट. हे जागा आहे. एवढ्या जवळ कसे येत आहे तुम्ही? शाबास. आपण डॉक्टर यांना डायरेक्ट ऍडमिटच करून टाकूया काही का? गरजच मी नाहीये. थांबेन तुमच्या बरोबर. म्हणजे ह्यांच्या बरोबर आपण दोघं बरंच करूया यांना. हा, म्हणजे एकत्र आपण यांना ऍडमिट करायची गरज नाहीये. मी गोळ्या दिलेल्या आहेत त्या इनफ आहेत. हा. वा ना, काहीतरी होऊ द्या ना तुम्हाला. 1 महिना ऍडमिट काहीतरी करा ना. जा ना कुठेतरी डासांमध्ये जाऊन राहा ना. मला चिडचिड करायला लावू नको. आधीच तापात. ओंक्या झालं असेल तर तुम्ही निघा. डॉक्टर, ओंक्या काय होतंय? ओंक्या काहीतरी होतंय याला. मला खांदा द्या, डॉक्टर. हा हा, बहिणीकडे घ्या खांदा. काय होतंय ओंक्या तुला? काहीतरी असं हे होतंय. तुम्हाला आता त्रास होत असेल ना? त्रास होतोय थोडासा. डोकं दुखतंय? डोकं गरगरतंय. अरे बापरे, तुम्हाला एकच मिनिट, उठा ना. डोकं इथे हे होतंय. तुम्हाला असं घाबरल्यासारखं होतंय का? ऐक, असं एकटं वाटतंय तुम्हाला? खूप सतत कोणीतरी सोबत असावं असं वाटतंय? खूप ऐक, मला वाटतंय तुमचा जास्त सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. माझं तर कधीपासूनच हा प्रॉब्लेम आहे. यांना ऍडमिट नाही करू शकत कारण ते बरे आहेत, पण तुम्हाला ऍडमिट करू शकतो आपण. मला वाटतं आपण तुमच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया. ECG, 2D एको, सोनोग्राफी, एक्सरे, MRI, सिटी स्कॅन सगळं करून घेऊ. सोनोग्राफी आधी करा. सोनोग्राफी आधी करा. चालेल. अजून काही त्रास होतोय तुम्हाला? अजून मला ना असं होतं ना, मला हा हात आहे ना असं वरच नाही करता येत. कसा? हा हात असा नाही वर करता येत आहे. हा हात असा. मला वाटतं मला इथे फ्रोझन शोल्डर झालाय. गधड्या, तरी सांगत असते ऐकायला नको. फ्रीज मधला जाऊन कशाला खातो रे? झाला ना फ्रोझन शोल्डर. नाही होत. पडाल. ऐका मिस्टर पृथ्वी, प्लीज तुम्ही त्यांना खचवू नका. वरिया नीट
एव्हरीवन हॅलो हाय एक्सक्यूज मी तुम्ही आज काय करताय पेशंटच्या इथे डॉक्टर तपासणी करतायत ना तुम्ही आज जा बाहेर जा एक्सक्यूज मी ते पप्पा आहेत माझे. हे तुमचे पप्पा आहेत अय्या काका पाया पडते हं. ए, बावळट, बस. पप्पा आहेत ते. खरंच आहे हे पप्पा आहेत माझे. नमस्कार हात बरा नव्हता ना तुझा. आता खाली येताना त्रास होईल त्यांना. हा डॉक्टरांना जास्त कळतं तुमच्यापेक्षा भाऊजी त्रास होतोय खूप त्रास पप्पा हे बरे झाले पण ह्यांची केस जरा सिव्हिअर आहे पप्पा. हो 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 म्हणजे यांना बरंच काय काय होत आहे आणि यांना फ्रोझन शोल्डर झालाय. ओ ट्रेमंडस क्रिटिकल क्रिटिकल इट्स क्रिटिकल या क्रिटिकल आहे क्रिटिकल कारण की हार्टच्या जवळचा खांदा आहे ना, त्यामुळे क्रिटिकल आहे खूप. आणि आजचा आता प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलाच नाहीये अजून तर मी यांना सांगितलं की आपण सगळ्या टेस्ट करून घेऊया नाईस व्हेरी नाईस. कारण मला काय वाटतंय यांना साधा फ्रोझन शोल्डर नाहीये यांना फ्रोझनोमेनिया शोल्डर नोमा आहे. नाईस सो 35 टेस्ट आपल्या करून घेऊ या करेक्ट. आणि ते 8 दिवस ऍडमिट व्हायलाही तयार आहेत. वा चांगलं गिर आहे काय आणि मोठा पेशंट आहे. Yes. दंत्यात भरभराट होईल आपल्या नो प्रॉब्लेम. येस 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 आता पप्पा आलेत तर तेच तुमचा इलाज करतील. मी निघते करा करा. तुम्ही कुठे निघताय डॉक्टर पुण्याला का कारण मी तिकडेच असते. लांब बसा तिथे. बसा नाही पण तुम्ही थांबा ना इथे डॉक्टर ह्याला नाही मी ऍक्च्युली मी कधीतरी येते भेटायला पप्पांना. आज पप्पांच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंटची काहीतरी मीटिंग होती त्यामुळे मी इकडे आले. बिल्डर आला होता. त्यामुळे मी चेक केलं तुम्हाला. आता काम झालंय. Yes. पेशंट तुमच्या हाती. हे पण डॉक्टर आहेत. नाही ते असू देत यांचंच ना. क्लिनिक आहे. त्यांचे डॉक्टर असू दे ना आपण तुमच्या पुण्याच्या क्लिनिकला येऊन हे सगळं करूया का नाही तिकडे ही सगळी सोय नाहीये. ही सगळी सोय इथेच आहे. मग मी बरा झालो मग तुम्ही फक्त माझ्याकडे बघितलं ना इथे बरा हे बघा असं होतं ऍक्च्युली असं होतं म्हणजे अचानक बरं वाटतं अचानक दुखायला लागतो हे सिव्हिरिटीचं लक्षण आहे ऍक्च्युली. हो आणि तुम्हाला सांगू का पप्पा हे आल्यापासून ना असे खूप इमोशनल होत आहेत सारखे रडतायत. माय गॉड. मला असं वाटतं यांना डिस्लकोक्सेविया माइंड मेनिया सुद्धा आहे. व्हेरी डेंजर. म्हणजे आपल्याला कवटी खोलावी लागेल. कवटी खोला कवटी फोडून आपल्याला बघावं लागेल. हो. इट टेक्स मिनिमम 19 hours. येस 19 hours. Yes, या अँड 19 दिवस घ्या. 19 दिवस. दिवस घ्या Yeah. त्यांना ठेवून घ्या इथे. नाही आणि त्या ऑपरेशनचा सक्सेस रेट पण हो खूपच तू एक कमी. काम कर प्रिया बेटा तू ओटी तयार कर. ओके अय्या तुमच्या क्लिनिक मध्ये ओट्या भरतात चालेल आवडतं मला. कुठे इथे बसू का? शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळून काय सांग मिस्टर पृथ्वी एक काम करा हां. 2 ओट्या तयार करा. अच्छा एक नारळ घ्या दोघांच्या डोक्यात टाका कवटी खोला मेंदू काढा आणि चालू आहेत का बघा. सगळ्यात महत्वाचं ब्ल्यूटूथ कनेक्शन आहे का बघा. सेम वागतात बावळटांसारखे. उपयोग काही नाहीये. छोटा मेंदू काढून घ्या वापरात येत नाही सहसा. होय. घर्षणातनं आग निघतीये का बघा. जर नाही निघाली बर्नीत ठेवा रिसेप्शनवर. लहान मुलं मज्जा एवढं तरी करतील त्याच्यात. ते करत राहा आणि ह्यांना ठेवून घ्या. जो काही 1,00,000 2,00,000 करोड अब्ज खर्च येईल तो मी कर्ज काढून भरीन पण महिनाभर ठेवून घ्या. मला बरंच वाटायला लागलंय अचानक. भाऊजी भाऊजी ओके हो थँक्यू आय टेक युअर लीव्ह नाव. ऐका झोपा तुम्ही झोपा. झोपा तुम्ही. डॉक्टर नाव तरी सांगा फोन नंबर अहो. डॉक्टर फिन्स्टा आयडी तरी द्या डॉक्टर. माझा घे ना फिस्टा. हा मी सुद्धा जाम फेमस आहे. माझे जाम फॉलोअर्स आहेत. इट्स प्रभाकर मोरे. अहो हा. तुम्ही एकतर त्या डॉक्टरचे वडील नाही वाटत मुळात तुम्ही डॉक्टर पण नाही वाटत. टीसीचे कॉस्ट्युम घालून कोण येतं डॉक्टर म्हणून. मला नाही दाखवायचं. मला सोडून द्या. परफॉर्मन्स. ओंकार सक्सेस रेट तसा कमीच होता पण तुझा प्रयत्न अतिशय दांडगा होता. खूप मजा आली. प्रसादा पीपी एनर्जीनी पंच काढणं हे तुम्ही नेहमीच करता पण एनर्जीलेस परफॉर्मन्स असतानाही पंच काढणं इज वॉज व्हेरी ट्रिकी आणि त्याच्यासाठी तुझ्यासाठी टाळ्या. मस्त मस्त. रस्सा आणि ओमकार तुम्ही अत्यंत हुशारीने बिनडोकपणा दाखवता आणि तो मला फार आवडतो. फारच तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन या सिरीजमध्ये खुलतं.
प्रतिभा तू तू पहिल्यांदाच आहेस ना? हो म्हणजे मी बसलेले मागे पहिल्यांदा वाक्य आली हो डायलॉग पहिल्यांदा डायलॉग तुला इथे आले या मंचावरती ना? आणि ते ओमकारला हिडीस पिडीस करण्यापासून त्यामुळे तुझं करिअर निश्चित आहे. एक मी इट इज सर्कल ऑफ लाईफ म्हणणं. मी हिला MD कॉलेजला असताना मी डिरेक्टर होतो, सो मी हिडीस पिडीस केलंय तिला. सो इट इज अ सर्कल कम्प्लीट. वा वा. आणि हे अशा रीतीने कम्प्लीट झाले तुला सांगतानाही काही वाटत नाही ह्याचंही वा वा. प्रिया फार मस्त केलंस तू. जे काही केलंस ते फारच मस्त केलंस, अत्यंत एलिगंटली. आणि त्याला सांभाळत सांभाळत त्याचा जो अटॅक होत होता ते करत तू फार मस्त केलंस. हे माझे वडील आहेत इथपर्यंत तू बोललीस, इथे मी तुझं धाडस समजू शकतो. पण हे डॉक्टर आहेत असं म्हणताना तुला किती जड गेलं असेल. पण प्रभाकर, डॉक्टरच्या भूमिकेत तुझी इंग्लिश बोललास त्याची एक वेगळी डिक्शनरी निघेल असं मी तुला इथे जाहीर करतो. अप्रतिम सांघिक सादरीकरण होतं, अत्यंत रंजक परफॉर्मन्स, मजा आली.